वेलकम बॅक मित्रांनो, मी धमदेव पुरे दीप्स ड्रॉइंग क्लासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा सेकंड चॅप्टर म्हणजेच दुसरा धडा ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं की ड्रॉइंग म्हणजे काय, इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याचे उपयोग आणि त्याचे कोणकोणते घटक आहेत हे आपण सगळी बेसिक माहिती बघितलेली आहे. तर त्याचा तुम्ही अभ्यास केलाच असेल असं गृहीत धरून आपण आज सेकंड चॅप्टरमध्ये दुसरा धडा घेणार आहोत. त्याचं नाव आहे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे चित्रकला साहित्य. आपण जी ड्रॉइंग काढणार आहोत ती ड्रॉइंग काढण्यासाठी आपल्याला कोणत्या साहित्याची आवश्यकता असते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग साहित्य बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्डशिवाय आपण ड्रॉइंग काढू शकणार नाही. ज्यावर आपण ड्रॉइंग शीट ठेवून ड्रॉइंग काढणार आहोत त्याला आपण ड्रॉइंग बोर्ड असं म्हणतो. तर फर्स्ट घटक आहे ड्रॉइंग बोर्ड. तर ड्रॉइंग बोर्ड हा लाकडापासून बनलेला असतो किंवा प्लास्टिकपासून बनलेला असतो. तर ड्रॉइंग बोर्डचे दोन घटक असतात ते देखील आपण या ठिकाणी बघू. तर ड्रॉइंग बोर्डची एक आपल्याला छोटीशी डायग्राम करून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला समजून येईल की नेमकं ड्रॉइंग बोर्ड काय आहे. तर अशा प्रकारचा एक ड्रॉइंग बोर्ड असतो आणि त्यामध्ये मी ज्या आडव्या पट्ट्या काढलेल्या आहेत त्याला आपण आपल्या ड्रॉइंग बोर्डच्या भाषेमध्ये स्ट्रिप्स असं म्हणतो. स्ट्रिप्स. आणि ह्या पट्ट्या एकमेकींना घट्ट पकडून राहाव्यात, त्या हलू नयेत. त्यामुळे आपण याच्यावर जे काही क्लिप्स लावतो त्याला आपण बटन्स असं म्हणतो. हे ड्रॉइंग बोर्डचे दोन घटक आहेत, एक स्ट्रिप्स आणि दुसरं बटन. या दोन घटकांना मिळून आपला ड्रॉइंग बोर्ड चालवतो. यावर आपण शीट ठेवून यावर चांगल्या रीतीने तुम्ही ड्रॉइंग काढू शकता. तर याच्या ड्रॉइंग बोर्डच्या वेगवेगळ्या साईज आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देणार आहे. तर एक चार्ट असतो. ड्रॉइंग बोर्ड असल्यामुळे त्याला आपण डी किंवा बी हा एक सांकेतिक शब्द वापरू शकतो. ते या ठिकाणी दोन्ही पण लिहून दाखवेल. त्याला आपण D0 किंवा B0 या शब्दानं दर्शवू शकतो. तर याची फर्स्ट साईड आहे D0 B0ची. हे सगळे MM मध्ये असणार आहे. 1500 बाय 1000 बाय 25 म्हणजे ही त्याची लांबी असणार आहे, ही त्याची रुंदी असणार आहे आणि ही त्याची हाईट असणार आहे म्हणजे विड्थ असणार आहे. आणि हे सगळं MM मध्ये. नंबर 2 D1 आणि D1 हा सेकंड टाईपचा साईज. याचं माप असते 1000 बाय 700 बाय 25. हे पण MM मध्येच असणार आहे. त्यानंतर 3 नंबर आहे D2 आणि B2. याचं माप 700 बाय 500 बाय 15. हे पण MM मध्येच असणार आहे. त्यानंतर D3 B3 याचं माप असते 500 बाय 350 बाय 15. हे पण ह्या ड्रॉइंग बोर्डच्या 4 साईज आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार आपण कोणत्याही ड्रॉइंग बोर्डची साईज या ठिकाणी आपण चॉईस करू शकतो, निवडू शकतो. सगळ्यात मोठा ड्रॉइंग बोर्ड आहे D0 B0, त्याच्यानंतर D1 B1, त्यानंतर D2 B2 आणि त्यानंतर D3 B3. किंवा याला आपण फक्त D0 असंही म्हणू शकतो किंवा B0 असंही म्हणू शकतो. हे आपल्या मनानुसार आपण D किंवा B शब्द घेऊ शकतो. तर हे ड्रॉइंग बोर्डचे साईजेस आहेत, तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि हा आहे ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्डच्या नंतरचा घटक आहे ड्रॉइंग शीट्स. सगळ्यात महत्त्वाचा त्यानंतरचा घटक आहे ड्रॉइंग शीट. तर बघा ड्रॉइंग शीट तुम्ही बघू शकता त्यामध्ये. तर अशा प्रकारचा एक पेज असतो. त्याला A4 साईज किंवा आपल्या ड्रॉइंग बोर्डच्या आवश्यकतेनुसार आपण हे पण चॉईस करू शकतो. तर अशा प्रकारचा पांढऱ्या
शुभ्र रंगाचा एक पेज असतो मोठ्या आकारात, त्याला आपण ड्रॉइंग शीट असं म्हणतो. तर ड्रॉइंग शीट ही अतिशय एखाद्या जाड कागदाची बनलेली असते आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची असते. तर याच्या पण वेगवेगळ्या साईज असतात, त्या साईज तुम्हाला या ठिकाणी मी लिहून देणार आहे. ड्रॉइंग बोर्ड प्रमाणेच ड्रॉइंग शीटच्या पण वेगवेगळ्या साईज आहेत. यामध्ये आपण ड्रॉइंग शीटची साईज लिहून देत असताना ए हा आपण सांकेतिक शब्द वापरतो. ते A0 पासून आपल्या ड्रॉइंग शीटच्या साईजची सुरुवात होते. याचं माप असते 841 बाय 1189. हे पण MM मध्येच असणार आहे पूर्ण. त्यानंतर A1 ची साईज असते 594 बाय 841. त्यानंतर A2 ची साईज असते 420 बाय 594. त्यानंतर A3 ची साईज असते 297 बाय 420. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि याच्यानंतर एक A4 ची साईजची असते, ती हे मॉडेल नंतर मी तुम्हाला लिहून दाखवेल. त्यानंतर A4 ची साईज असते 210 बाय 297. त्यानंतर A5 ची साईज असते 148 बाय 210. तर यापैकी आपण कोणतीही ड्रॉइंग शीट वापरतो. आपण साधारणतः A4 साईज वापरतो किंवा त्याहून मोठी A3 साईजची आपण शीट वापरतो. तर ह्या ड्रॉइंग शीटचे प्रकार 4 प्रकारचे साईज असतात. हे आपण सगळं तुम्हाला लिहून दिलं आहे, याचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्यानंतरचा घटक बघू आपण. ड्रॉइंग शीटच्या नंतर स्केल म्हणजेच काय, प्रमाणपट्टी, म्हणजे ज्याला आपण मोजपट्टी असं देखील म्हणू शकतो. कोणत्याही गोष्टीची लांबी, रुंदी किंवा उंची मोजण्यासाठी किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीचं मोजमाप काढण्यासाठी ज्याचा उपयोग होतो त्याला आपण स्केल किंवा प्रमाणपट्टी असं म्हणतो. तर स्केल ह्या 2 टाईपच्या असतात. एक जी आपण साधारणतः वापरतो 30 सेंटीमीटरची, हिला आपण लांब स्केल म्हणतो. हिची लांबी असते 30 सेंटीमीटरपर्यंत आपण यावर मोजमाप घेऊ शकतो किंवा मोजू शकतो. आणि दुसरी स्केल छोटी, हिची लांबी असते 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटरचं माप या ठिकाणी आपण मोजू शकतो. जी लहान स्केल असते तिची लांबी 15 सेंटीमीटर आणि तिची रुंदी म्हणजे जी हाईट आहे ती असते 2 सेंटीमीटर. आणि ही जी मोठी स्केल आहे 30 सेंटीमीटर, तिचं माप असते 2.5 सेंटीमीटर. कधी कधी कुठं 3.5 असं देखील दाखवलेलं असते. आणि ही स्केल साधारणतः पारदर्शक शिल्लट म्हणजेच ट्रान्सपरंट शिल्लटपासून बनलेली असते किंवा जाड कागदी पुठा यापासून देखील बनवलेली असते किंवा लाकूड यापासून देखील बनवलेली असते ती, किंवा स्टेनलेस स्टील म्हणजे लोखंड यापासून देखील बनलेली असू शकते. टेलरजवळ आपण जर बघितलं उदाहरणार्थ तर तो स्टेनलेस स्टील या पदार्थापासून बनलेली स्केल वापरतो. आणि आपण आपल्या स्तरावर कॉलेजच्या फील्डमध्ये असताना आपण पारदर्शक शिल्लट या स्केलचा उपयोग करतो. त्याचं माप घेण्यासाठी उपयोग होतो. आपण बघू शकता स्केल तुमच्याकडे असेल. आणि कोणी स्केल घेताना पारदर्शक स्केल घ्यायची आहे, लोखंडाची स्केल घ्यायची नाही. त्यानंतरचा घटक आहे सेट स्क्वेअर. तर सेट स्क्वेअर हे 2 प्रकारचे असतात. नंबर 1 चा प्रकार आहे 30, 60, 90 चा सेट स्क्वेअर. आणि दुसरा असतो 45, 90 चा सेट स्क्वेअर. तर हे सेट स्क्वेअर आपण डायरेक्टली बघू शकता या ठिकाणी. जो वरचा मी सेट स्क्वेअर दाखवला तो आहे
30-60 90चा सेट स्क्वेअर तो म्हणजे हा, याचा हा कोण असतो 60 अंशाचा आणि हा कोण असतो 30 अंशाचा आणि जो उरलेला कोण आहे तो असतो 90 अंशाचा, म्हणजे राईट अँगल, याला आपण काटकोन देखील म्हणू शकतो. म्हणून हा जो अँगल आहे हा 30 अंशाचा, हा जो अँगल आहे हा 60 अंशाचा आणि हा जो उर्वरित आहे तो आहे 90 अंश. म्हणून याला आपण 30-60 90चा सेट स्क्वेअर म्हणू शकतो किंवा 30-60चा सेट स्क्वेअर असं म्हणलं तरी चालते. त्यानंतर दुसरा सेट स्क्वेअर आहे 45-45 90चा सेट स्क्वेअर. हा बघा, याचा हा जो कोण आहे तो 90 अंशाचा आहे आणि हा कोण 45 अंशाचा आणि हा कोण देखील 45 अंशाचा. म्हणून याला आपण 45-45 90चा सेट स्क्वेअर असं म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दुसरा एक प्रोटेक्टर देण्यात आलेला असते, याचा उपयोग आपण पुढे बघणारच आहोत. तर सेट स्क्वेअर हे साधारणतः पारदर्शक शेललाईटपासून बनलेले असतात आणि आपण पारदर्शक शेललाईटपासून बनलेले सेट स्क्वेअर वापरतो. कधी कधी जाड कागदी पुठ्ठा किंवा लाकडापासून बनलेले देखील सेट स्क्वेअरचा उपयोग आपल्याला करता येईल. तर याचा उपयोग कसा असतो आणि काय असतो हे देखील तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. तर 45-45चा 90चा सेट स्क्वेअरचा उपयोग बघायचा आहे आपल्याला. तर हा आहे 45-45 90चा सेट स्क्वेअर. याला आपण जेव्हा अशी हॉरिझॉन्टल लाईन मारू तेव्हा हॉरिझॉन्टल लाईन मारण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. आणि याचे जे 45चे कोण आहेत त्याहून जेव्हा आपण रेषा मारतो तेव्हा ह्या रेषा ज्या येणार आहेत त्या 45 अंशाच्या रेषा असणार आहेत. म्हणजे 45 अंशाच्या क्रॉस लाईन, जी क्रॉस रेषा काढण्यासाठी, क्रॉस समांतर रेषा काढण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजेच हा आहे 45-45 90 सेट स्क्वेअरचा उपयोग. त्यानंतर दुसरा सेट स्क्वेअर म्हणजे 30-60चा. याने देखील आपण हॉरिझॉन्टल लाईन काढू शकतो आणि याच रेषेला काटकोनात रेष काढू शकतो 90 अंशामध्ये. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा इथून या भागातून रेष काढतो तेव्हा इथे 30 अंशाचा कोन तयार होतो, म्हणजे आपण 30 अंशाच्या क्रॉस रेषा काढू शकतो. आणि जेव्हा आपण हा सेट स्क्वेअर या ठिकाणी जर उलटा ठेवला तर आपण 60 अंशाच्या क्रॉस रेषा मारू शकतो. जसं की या ठिकाणी मी उभी रेष मारली आणि इथून मी जर अशी क्रॉस रेष मारत गेलो तर इथे जे काही कोण येणार ते 60 अंशाचे असणार आहे. 60 अंश म्हणजे आपण 60 अंशाच्या क्रॉस रेषा आणि 30 अंशाच्या क्रॉस रेषा आणि दुसऱ्या सेट्स करून 45 अंशाच्या क्रॉस रेषा मारू शकतो. आणि दुसरी गोष्ट, काटकोनात रेषा दोन्ही सेट्स करून आपण मारू शकतो. तर हे उपयोग आहेत सेट स्क्वेअरचे. याचा यूज कसा करायचा हे आपण एखाद्या पुढच्या स्पेसिफिक लेक्चरमध्ये सेट स्क्वेअरचा यूज शिकणार आहोत. कारण सेट स्क्वेअरच्या यूजशिवाय आपण ITI स्तरावरील ड्रॉइंग काढू शकत नाही. कारण ITI स्तरावर ड्राफ्टरचा यूज करण्यास सक्त मनाई केलेली असते, त्यामुळे आपण सेट स्क्वेअरनंच ड्रॉइंग काढायची असते. तर सेट स्क्वेअर नेमके यूज कसे करायचे यावर आपण एक स्पेशल पिरियड घेणार आहोत, ते आपण सगळ्यांनी बघायचंच आहे. तर यानंतरचा घटक आहे कंपास. कंपास बॉक्स वेगळा आणि कंपास वेगळा. तर यामध्ये हे जे काही माझ्या हातामध्ये दिसत आहे याला आपण कंपास असं म्हणू शकतो. याचा उपयोग आपण वर्तुळ काढण्यासाठी करू शकतो किंवा चॉक मारण्यासाठी, आर्क पाडण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. आणि हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असते किंवा लाकडापासून देखील बनवता येते. साधारणतः 30 किंवा 300 mm इथपर्यंत आपण सर्कल या कंपासच्या सहाय्याने काढू शकतो. याला आपण चॉक सुद्धा म्हणू शकतो किंवा कंपास असं देखील म्हणू शकतो. या कंपासमध्ये आपण पेन्सिल याचा उपयोग करू शकतो. यामध्ये आपण ही पेन्सिलपासून वर्तुळ काढू शकतो. अतिशय चांगल्या प्रकारचं गोल आकाराचं वर्तुळ आपण काढू शकतो. तर हा उपयोग आहे कंपासचा. त्यानंतर चा घटक आहे दुभाजक. हा पण कंपास सारखाच असतो, परंतु यामध्ये पेन्सिल ठेवण्याची गरज नसते. हे फक्त डिवायडर असते, म्हणजे कोणत्याही वस्तूचे समान दोन भाग करण्यासाठी याचा उपयोग होतो. याला दुभाजक असं म्हणतात. किंवा एका जागेचं समान अंतर दुसऱ्या ठिकाणी घेण्यासाठी, तर एखाद्या ठिकाणचं अंतर तेवढंच दुसऱ्या ठिकाणी घेण्यासाठी आपण कर्कटक म्हणजेच दुभाजकाचा उपयोग करू शकतो. यालाच आपण कर्कटक असंही म्हणू
शकतो. त्यानंतरचा घटक आहे, हा सगळ्यांच्याच परिचयाचा आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पेन्सिल. तर ड्रॉइंग पेन्सिल, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच पेन्सिल. ड्रॉइंगची ॲक्युरेसी म्हणजेच ॲक्युरेटपणा म्हणजेच अचूकता आणि देखणेपणा म्हणजेच ॲपियन्स हा मुख्यतः ड्रॉइंग पेन्सिलवर अवलंबून असतो. म्हणजे ड्रॉइंगचा दर्जा हा पेन्सिलच्या टोकावर अवलंबून असतो. म्हणून ड्रॉइंगची जी श्रेणी आहे ती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेली आहे. त्याला आपण पेन्सिलची श्रेणी असं म्हणू शकतो. तर यामध्ये पेन्सिलच्या 3 श्रेणी आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे एच, त्यानंतर आहे HB आणि थर्ड आहे B. एच हे अक्षर कठीण श्रेणीच्या पेन्सिल दर्शवते आणि HB हे मध्यम श्रेणीच्या पेन्सिल दर्शवतो आणि B हा मऊ श्रेणीच्या पेन्सिल दर्शवतात. म्हणजेच 2H, 3H, 5H, 7H आणि 9H ह्या सगळ्या कठीण श्रेणीच्या पेन्सिल आहेत आणि मध्यम श्रेणीच्या पेन्सिल फक्त HB आहे. त्यानंतर 2B, B, 3B, 5B आणि 7B ह्या सगळ्या मऊ श्रेणीच्या पेन्सिल आहेत. म्हणजे सगळ्यात हार्ड जर पेन्सिल म्हणलं तर 9H ही सगळ्यात कठीण श्रेणीची पेन्सिल आहे आणि 7B ही सगळ्यात मऊ श्रेणीची पेन्सिल आहे. तर हे आहेत पेन्सिलच्या श्रेण्या. आणि कधी कधी आपण लीडच्या पेन्सिल वापरतो तर त्याचे वेगवेगळे डायमीटर असतात. कधी कधी आपण 0.3 एवढ्या डायमीटरची पेन्सिल यूज करतो, कधी कधी 0.5 आणि कधी कधी 0.7 आणि कधी कधी 0.9 अशा प्रकारच्या लीडची आपण उपयोग करून ड्रॉइंग काढू शकतो. तर हे आहेत ड्रॉइंग पेन्सिल. तर आपण ड्रॉइंग करत असताना कोणत्या कंपनीच्या आणि कोणत्या दर्जाच्या पेन्सिल वापरायच्या याचं जर सांगायचं झालं तर आपण अप्सरा पेन्सिल, अप्सरा कंपनीच्या 2H आणि HB किंवा 2B ह्या 3 प्रकारच्या पेन्सिल आपल्याला उपयोगात पडतात. साधारणतः आपण 2H आणि ह्या HB ह्या 2 जरी पेन्सिल वापरल्या तरी चालते. तर ह्या घटक आहे आपल्या सगळ्यात महत्त्वाचा पेन्सिल. पेन्सिलच्या नंतरचा घटक आहे कोनमापक. कोनमापक तर कोणत्याही आकृतीचा कोन मोजण्यासाठी या कोनमापकाचा उपयोग होतो, याला आपण प्रोट्रॅक्टर असंही म्हणू शकतो. याचा 1 mm पर्यंत याचे भाग पडलेले असतात. हा कधी कधी पूर्ण वर्तुळाकार पण असतो आणि कधी कधी हाफ वर्तुळाकार पण असतो. हे आपल्या मनाने आपण याचा यूज करू शकतो. सेमी सर्कल म्हणजेच हाफ सर्कलचा यूज करू शकतो किंवा पूर्ण सर्कलचा आपण यूज करू शकतो. आणि कुठल्याही गोष्टीला कोणतेही माप घेण्यासाठी या कोनमापकाचा उपयोग होतो. आणि यानंतरचा घटक आहे शार्पनर. म्हणजेच ड्रॉइंगचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच पेन्सिल. पेन्सिल शिलण्यासाठी आपण ज्याचा उपयोग करतो त्याला शार्पनर असे म्हणतात. शार्पनर हे अतिशय चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे जेणेकरून आपली पेन्सिल टोकदार झाली पाहिजे. टोकदार जर पेन्सिल झाली तर आपण चांगल्या रीतीने ड्रॉइंग काढू शकतो. म्हणून आपण चांगल्याच कंपनीचं शार्पनर वापरायचं आहे. शार्पनरशिवाय आपण पेन्सिल शिलू शकत नाही. पत्तीने किंवा एखाद्या चाकूने शिरलेली पेन्सिल ही आपल्याला उपयोगात पडणारी नाही. म्हणून आपण चांगल्याच शार्पनरचा यूज करायचा आहे आणि त्यानंच चांगल्या प्रकारची पेन्सिल शिलायची आहे. तर पुढचा घटक होता आपला शार्पनर. हे बघू शकता माझ्या हातामध्ये मी शार्पनर नटराज कंपनीचे किंवा वेगवेगळ्या कंपन्याचे नटराजची किंवा
असंख्य कंपन्याचे शार्पनर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतरचा घटक आहे इरेझर. ड्रॉइंग काढत असताना आपल्याकडून कळत नकळत चुका होतात, म्हणून त्या खोडण्यासाठी किंवा मोडण्यासाठी आपण इरेझरचा उपयोग करू शकतो. यानं आपण जे काही पेन्सिलने लिहिलेलं आहे ते मोडण्यासाठी आपण या इरेझरचा उपयोग करू शकतो. हे पण चांगल्या दर्जाचं वापरायचं आहे, जेणेकरून आपण मोडत असताना या इरेझरला लागलेली धूळ आपल्या ड्रॉइंग बोर्डला लागू नये आणि या इरेझरमुळे आपल्या ड्रॉइंग शीटची हानी होऊ नये अशा तऱ्हेने आपण हे इरेझर वापरायचं. यालाच आपण खोडरबर असंही म्हणू शकतो. हे पण वेगवेगळ्या कंपनीचं दुकानाला आपण घेऊ शकतो. त्यानंतर हा घटक आहे फ्रेंच कर्व. हे जे माझ्या हातामध्ये दिसत आहे याला आपण फ्रेंच कर्व असं म्हणू शकतो. हे पण ट्रान्सपरंट सिल्युलाइट म्हणजेच पारदर्शक सिल्युलाइटपासून बनलेलं असते आणि याचा उपयोग ड्रॉइंग बोर्डवरले अरेषीय बिंदू जोडण्यासाठी या फ्रेंच कर्वचा उपयोग होतो. ॲडजस्ट करून आपण अरेषीय असंख्य बिंदू जोडू शकतो. अशा ठिकाणी अशा तऱ्हेने आपण या फ्रेंच कर्वचा उपयोग करू शकतो. याचं नाव आहे फ्रेंच कर्व. याला मराठीतही आपण फ्रेंच कर्वच म्हणू शकतो. तर पुढचा घटक आहे सर्कल. म्हणजेच वर्तुळ. बघू शकता माझ्या हातामध्ये हे जे आहे याला आपण सर्कल म्हणतो, म्हणजेच वर्तुळ. ड्रॉइंग बोर्डवर किंवा ड्रॉइंग शीटवर जी सर्कल चॉकच्या सहाय्याने किंवा कंपासच्या सहाय्याने काढता येत नाहीत, म्हणजे जर छोटे काढायचे असतील तर आपण या सर्कलच्या सहाय्याने त्याचा उपयोग करू शकतो. तर दॅट इज कॉल्ड सर्कल, म्हणजेच वर्तुळ. हे पण ट्रान्सपरंट सिल्युलाइटपासूनच बनलेलं असते. दुसऱ्याचा उपयोग आपण करायचा नाही. जे ट्रान्सपरंट सिल्युलाइटपासून बनले त्याचाच आपण यूज करायचा आहे. त्यानंतरचा घटक आहे ड्रॉइंग क्लिप्स. ड्रॉइंग बोर्डवर ड्रॉइंग शीट चांगल्या रीतीने फिक्स करून ठेवण्यासाठी, जेणेकरून आपली ड्रॉइंग शीट हलणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण हे क्लिप्स वापरतो, जेणेकरून आपली शीट ड्रॉइंग बोर्डवर घट्ट तऱ्हेने बसते आणि आपण चांगल्या रीतीने त्यावर तुम्ही ड्रॉइंग काढू शकता. म्हणून याला आपण क्लिप असं म्हणतो. हे आपल्याला कुठेही दुकानावर भेटून जाईल. हे साधारणतः प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं असते. आपण प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनलेल्या क्लिपचा उपयोग करू शकता. त्यानंतरचा घटक आहे कंपास बॉक्स, म्हणजेच कंपास पेटी. यामध्ये सगळ्याच प्रकारचे साहित्य असतात. पेन्सिल असते, कंपास पण असतो, कर्कटक पण असते, स्केल असते आणि लहान आकाराचे दोन्ही पण सेट स्केल असतात. हा आहे 30-60-90चा सेट स्केल आणि हा आहे 45-50-90चा सेट स्केल. तेच असतात, परंतु त्याची साईज थोडी लहान असते. यामध्ये शार्पनर पण असते पेन्सिल शिलण्यासाठी आणि इरेझर पण असते आणि स्केल, अशा प्रकारचे विविध साहित्याचा बॉक्स म्हणजेच सगळ्यांचा संचय करून एक पेटी दिलेली असते. त्याला आपण कंपास पेटी असं म्हणू शकतो आणि यालाच आपण कंपास बॉक्स असं म्हणतो. तर सगळ्यांनी आतापर्यंत मी जे साहित्य सांगितलेलं आहे यामध्ये आपण टी स्क्वेअर, एल स्क्वेअर याचा पण उपयोग होतो. टी स्क्वेअरचे वेगवेगळे प्रकार असतात, परंतु आपण सेट स्क्वेअरचा जर उपयोग करत असाल तर आपल्याला टी स्क्वेअरचा उपयोग करण्याची गरज नाही. त्यामुळे आपण सेट स्क्वेअरचाच उपयोग करायचा आहे. तर हे सगळे ड्रॉइंगचे साहित्य आहे. या साहित्याशिवाय आपण ड्रॉइंग काढू शकणार नाही. कारण जर एखादा योद्धा असेल आणि त्याला जर युद्धामध्ये उतरायचं असेल तर शस्त्र नसतील तर तो त्याची हार निश्चित आहे. तसंच तुम्हाला ड्रॉइंगची परीक्षा द्यायची आहे. ड्रॉइंगच्या परीक्षेमध्ये जाताना जर तुमच्याकडं ड्रॉइंगचं साहित्यच नसेल तर हे तुमचे शस्त्राप्रमाण आहे. जर साहित्य नसेल तर तुम्ही युद्ध खेळू शकणार नाही आणि विदाऊट म्हणजेच
व्यतिरिक्त युद्ध खेळणं म्हणजे हा एक मूर्खपणा असतो. म्हणून ड्रॉइंगचं जे काही साहित्य आहे ते चांगल्या दर्जाचं घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य वापरायचं आहे. आणि सगळं साहित्य घेऊनच आपण ड्रॉइंग काढायची आहे. सगळं साहित्य घेऊन या. आणि याच्यानंतरचा आपण जे पुढचा चॅप्टर घेणार आहोत, ड्रॉइंग शीट, खूप प्रकारचे आपले चॅप्टर आले आहेत ते आपण नंतर घेऊ. तोपर्यंत आपण सगळं साहित्य जमा करायचं आहे आणि कोणतं साहित्य कशासाठी वापरायचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि याचा अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यांना परत एकदा, आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेला आहे, तरी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण घराच्या बाहेर नाही निघायचं आहे. कारण आजूबाजूला किंवा बाहेर कुठेही गर्दी केली तर हा कोरोना संसर्गजन्य रोग वाढत आहे. म्हणून आपण आपल्या घरातच बसून या रोगाचा सामना करायचा आहे, एकतेने सामना करायचा आहे. तर स्टे ॲट होम आणि टेक केअर. आणि सगळ्यांना परत एकदा जय भारत.